सरकारच्या डीबीटी 5 योजना थेट खात्यात पैसे जमा होतात. लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर. चला पाहूया पहिली अपडेट. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव असलेल्या 65 व 65 वर्षावरील पात्र वृद्ध व्यक्तींना दरमहा आर्थिक सहाय्य देण्यात येते. केंद्र शासनाकडून पात्र वृद्ध व्यक्तींना दरमहा 200 रुपये आणि 500 रुपये 80 वर्षावरील आणि वय 65 ते 79 वर्ष इतके अर्थसहाय्य या ठिकाणी देण्यात येते. तसेच याच लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून 1300 रुपये आणि 1000 रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येते. असे एकूण दरमहा 1500 रुपयाचं अर्थसहाय्य हे डीबीटीद्वारे वय 65 ते 79 वर्ष आणि वय 80 वर्षाच्या वरील व्यक्तींच्या खात्यावरती जमा होतात. आता 2 नंबरची अपडेट पाहूया. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना. तर ही विशेष सहाय्य योजना आहे. तर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येते. तर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव असलेल्या 40 ते 79 वर्ष वयोगटातील विधवा महिलांना योजनेमधून केंद्र शासनाकडून दरमहा 300 रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येते. तसेच याच लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधून दरमहा रुपये 1200 असे एकूण रुपये 1500 रुपये इतके अर्थसहाय्य या ठिकाणी देण्यात येते. आता आपण 3 नंबरची अपडेट पाहूया. आता विशेष सहाय्य योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना दरमहा रुपये 2500 रुपये. या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव असलेल्या 18 ते 79 वर्ष वयोगटातील पात्र दिव्यांग व्यक्तींना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेमधून केंद्र शासनाकडून दरमहा रुपये 300 इतके अर्थसहाय्य देण्यात येते. तसेच याच लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधून दरमहा 2200 रुपये असे एकूण 2500 रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येते. आता पुढची अपडेट पाहूया. तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन विशेष सहाय्य योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येते. तर निराधार पुरुष व महिला, अनाथ व दिव्यांग व्यक्ती, दुर्धर आजारग्रस्त, टीबी, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग इत्यादी, विधवा, घटस्फोटित व अत्याचारित महिला, तृतीयपंथी, देवदासी व 35 वर्षावरील अविवाहित स्त्री, कैद्याची पत्नी, सिकल सेल्सग्रस्त व्यक्ती, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या किंवा 21,000पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या पात्र व्यक्ती, दिव्यांग व्यक्तीसाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा 50,000 पर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच सदर योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा 2500 रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येते. तर या योजनेअंतर्गत 18 ते 65 या वर्षाखालील लाभार्थ्यांना लाभ दिला जातो. तर याच्यानंतर पुढे आहे विशेष सहाय्य योजनेअंतर्गत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना. या योजनेअंतर्गत एक रकमी 20,000 रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येते. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील कमवत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास एक रकमी 20,000 रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येते. तर अशा प्रकारे ह्या डीबीटीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात येणाऱ्या 5 महत्त्वपूर्ण योजना होत्या. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.